पुतली गोदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमो नमः। मागील प्रसंगी पाशुपतास्त्र रावणे तोडून पद्मे सुभूत यमराज सैन्य केला अंत तेने हर्ष गर्जत राक्षसाय। कथेचं अनुसंधान पाठीमागच्या अध्यायामध्ये राजा रावणानं यमराजाचं जे सैन्य होतं त्या सगळ्या असणाऱ्या सैन्याचा विध्वंस केलेला आहे। त्याच्यामुळे असणाऱ्या रावणाला आनंद झाला आणि यमराजा काय करतो? विजय पावला दशानयन मननी करीती गर्जना ते वैवस्वत ऐकून क्रोधधारण उचंबळता। राजा रावणाचा विजय झाला, यमाच्या सैन्याचा विध्वंस केला, त्यामुळे त्याला उल्हास वाटला, आनंद वाटला आणि यमराजानं ऐकलं दूताच्या मुखामधून की रावणानं आपल्या सैन्याला मारलं। तेव्हा यमराजा काय करतो? नेत्र रक्त करून आपले सैन्य पाडले जाणून चालती शिवणे शीघ्र सेंदन आणि योद्धा जावया। लाल भडक डोळं झालं यमाचं। आपलं सैन्य पृथ्वी तलावरचा माणूस येऊन आपल्या नगरीमध्ये येऊन आपल्या सैन्याला मारतोय। यमानं बघितलं, भयंकर राग आला, सारथ्याला सांगितलं रथ आत्ताच्या आत्ता तयार कर। त्या राजा रावणाकडे बघू सारथी आधी आणि ना दिव्य रथावर यारडला प्रेतराजरण पंडित त्या रथाच्या गडगडात श्रवणात दिग्गजांची टाळी वैसली। यमाची ऑर्डर झाल्याबरोबर जो यमाचा सारथी होता त्या सारथ्याने रथ आणला आणि रथावरती यमराज बसले। त्या रथाच्या असणाऱ्या चाकांचा एवढा आवाज होता, एवढा घडघडाट होता, अष्टदिग्गज आहेत त्या दिग्गांचे जणची कांठाळे हाती घेतला मुग्धार मृत्यू तारिका तो उग्राय काळदंड येऊन कटारा जाण संहार करील ब्रह्मांडाचा। आणि यमानं आपल्या हातामध्ये मुदगल घेतलेला आहे आणि तो असणारा मुदगल मृत्यू सारखा अतिशय उग्र आहे, क्रूर आहे, भयानक आहे। हातामध्ये काळदंड आहे। काळदंड कसा आहे? कठोर आहे। आणि असा असणारा काळदंड घेऊन संपूर्ण या सृष्टीचा ब्रह्मांडाचा प्रलय संहार करतो की काय असा राग यमाला सात विवस्वतात्मा जरदिया रथियारूढला वीर राजा परिवेष्टित काळ तुल्य सहज गणात वैचा विजय। अशा प्रकारचा यम आहे जो असणाऱ्या सगळ्या ब्रह्मांडाचा नाश करतो, वध करतो यम। आणि ते असणारा यम रथावरती बसला, बरोबर असणारे यमाचे गण सैनिक आहे जे काळा तुल्य आहे, तर काळासारखं असणारं सैन्य बरोबर घेतलं। यमराज निघाला तोर उल्हास करीन राक्षसांचा विध्वंस ऐसा यमवीर स्त्रियचा समरस भोगावया चालिला। यमराजाच्या मनामध्ये आनंद होता, उल्हास होता। जेवढं सैन्य रावण घेऊन आलेला आहे त्या सगळ्या सैन्याचा विध्वंस करायचा म्हणून यमाच्या अंगामध्ये वीरश्री निर्माण झाली आणि त्या वीरश्रीला युद्ध संग्रामाचा आनंद भोगण्यासाठी निघाला। यमराजाचे आगमन कोणी राक्षसाचा कंपायमाय म्हणती प्रलय दारुण असे मांडलाय। यमराजाचं आगमन रणांगणाच्या ठिकाणावरती झालं। राक्षस घाबरले, म्हणले आता स्वतः यम आलेला आहे जो सगळ्या जगाचा वध करतो, सगळ्या असणाऱ्या जगाला प्राण्याचा जीव घेतो। अशा प्रकारचा यम युद्धाला आलेला बघितला, राक्षसांना भीती वाटली। गडगडाटेला नक्की तिची गर्जना करीती आला तर राक्षस सैन्य प्रति जते पावला हस्ती उभाशाय। आणि रथांचा घडघडाट आहे, रथांचं चाक जे चाकांचा आवाज आहे, सिंहनादासारखी असणारी यम सैन्याची गर्जना आरोळे आहे। आणि असा असणारा यम रावणाच्या सैन्यामध्ये आला। एका मुहूर्तामध्ये जाणारे रणंगणा गोळे दारुणाई उपमध्ये तर उच्च स्रवत न्यून रतीचे वारू जाणं तैसे त्याय। आणि त्या यमराजाच्या रथाला जी काही घोडे होते ते असणारे घोडे अतिशय शोभिवंत होते। सगळ्या घोड्यांमध्ये श्रेष्ठ उच्चस्रवा नावाचा घोडा आहे। तो उच्चस्रवा सुद्धा ते घोड्यांपुढे फिका पडेल अशा प्रकारचे घोडे यमाच्या रथाचे होते। राक्षस कोणी यमारी अश्वहीन सतीनं बरी पायन ठेवी पृथ्वीवरी चंचलता मन परिसादी काय। आणि अशा प्रकारे राक्षसांचं सैन्य बघितलं, जे काही घोडे ते घोडे असणारे त्या ठिकाणी हुंसू लागले आणि बघितलं, राक्षसांनी बघितलं यमराजाचा रथ, त्या रथाचे घोडे पृथ्वीवर पाय सुद्धा ठेवू वाटना एवढा धाक राक्षस सारे कवारवान चालत वरी अरुणला प्रेतना तोय ते कोणी राक्षस वयवित धाक्या थोर पडते झाल्या। आणि अशा
आणि त्या रथावरती यम त्या ठिकाणी बसलेला आहे आणि ती यम युद्धामध्ये आल्यानंतर ना राक्षसांना भीती वाटली, घाबरले. रावणाचे प्रधान गणत्याई भयभीत दारुण आणि काही तुळशीत मजाना द्विजा ऋषी मुनी गण पळाल्या. रावणाचे प्रधान होते, जे काय असणारे नामांकित प्रधान आहेत ते प्रधान सुद्धा घाबरले. आणि बाकीचे असणारे थोडं सूक्ष्म लहान मोठे असणारे राक्षस होतात, ऋषीगण होते, प्राणी मात्र होते, सगळे यमाला बघितल्यानंतर न घाबरले. लोकमाया तुला द्या कोणा दोघे करू लागल्या जन कंदाई सोडी ती चक्की दारुण वर्म लक्षण हविती. दोघांचं भयंकर युद्ध आहे. कुणाचं असणारा यम आणि त्या ठिकाणी असणारा रावण, दोघे घनघोर अशा प्रकारचे युद्ध करू लागले, अद्भुत अशा प्रकारची शक्ती सोडू लागले, एकमेकाचं वर्म जाणून युद्ध करू लागले. यमानी तो रावण सोडी ती शक्ती तो मर दारुण वीरांच्या वीर वर्म लक्षण क्रोध करहणी उचंबळती. यम आणि रावण या दोघांचं भयंकर युद्ध सुरू आहे. एकमेकावरती शक्तीचा प्रहार करतात, गदेचा प्रहार करतात, एकमेकाचं वर्म जाणून एकमेकांवरती प्रहार करतात. ये जे विवेकांच्या धारावरच्या लोपविती गिरीवर देवी रावणे वैवस्वतर हमरावरी बाण टाकिल्या. राजा रावणानं यमावरती बाण सोडले, एक नाही दोन नाही, मेघधारा मुजवती. पावसाचे असणारे जे काही धार आहे ते पावसाचे थेंब पृथ्वीवरती पडावे, एका पर्वतावरती पडावे, तशा पद्धतीने असंख्य बाण रावण यमावर सोडू लागला. या समय तो वीर राजा विश्वस्वाहताचा आत्मदाई संधान कवळी रिपुबाण समाधरण रंगीत तोडिल्या. आणि त्याच वेळेस असणारा तो तर यम आहे, जगाचा असणारा काळ म्हणजेच यम आहे. त्या यमानं रावणाचे जेवढे जेवढे आलेले बाण होते ते सगळे बाण आपल्या स्वपुरुषार्थानं तोडून टाकले. मंडळी जीवमुतांच्या पाडाळ्यात वडी जायचा वायू प्रबळाई ते वैर्याच्या चरदाळ समर हंगणी चकळत वाढिल्या. आणि आकाशामध्ये आभाळ यावं, आभाळ आल्यानंतर वारा सुटावा, वाऱ्यानं सगळं आभाळ संपत. वारा जसं आभाळाला नाहीस करतो तशा पद्धतीने यमानं रावणाचे बाण तोडून टाकले. सप्तरात्री पर्यंत युद्ध केल्या संख्यात दोघे समान पंडित श्रवण पावात पै दोघे. आणि यम आणि रावण या दोघांचं युद्ध आकाशामध्ये चालू आहे 7 रात्री पर्यंत, न थकता न दमता घनघोर अशा प्रकारचं युद्ध या दोघांनी केलं. देव गंधर्वची ऋषी पिशाच्या गुह्य कथापशी आणि महंत संन्यासी त्वर आश्चर्याची पावरे. बघितलं असणारे देवानी पाहिलं, गंधर्वांनी पाहिलं, यक्ष असणारे, ऋषी सिद्ध मुनी असणारे, पिशाच गुहक सर्वांनी बघितलं. 7 रात्री पर्यंत न दमता आणि न थकता न विश्रांती घेता घनघोर युद्ध या दोघांचं सर्वांनी पाहिलं. पूजे समान बळ द्या कोणी करीता संधान ते सावधान. आणि रावणानं बघितलं आपल्याला जड चालले. रावणाने विचार केला आता 7 रात्र झाली तरी यम आपल्याला ऐकत नाहीये, मग यम आपल्यापेक्षा बळवान होत चाललेला आहे, यम आपल्याला ऐकत नाही. हे राजा रावणानं बघितलं त्यावेळेस काय संधान करतो ऐका. सौबाणी सारथी सत्तरी रती एक सहस्रबाणी यमाप्रती वर्मांगलक्षणी निशाचर प्रतिबिंबित झाला त्या समयी. आणि रावणानं अशा प्रकारचं विंदान केलं. 4 बाण रथाच्या सारथ्याला मारले, 70 बाण रथावरती मारले, हजारो बाण ते असणारे यमाला मारले. अशा प्रकारचे असंख्य बाण राजा रावणानं सोडले. हे तारी पूजे वाहन यमराज तोडिले न लागता क्षण जायचे सूर्योदय तमाच्या ठाण नव्हत्याची जाणे गगनीवर. आणि त्या असणाऱ्या रावणानं हजारो बाण सोडले. त्यावेळेस ते सगळे बाण यमानं तोडून टाकले. जसं सूर्य उगवल्यानंतर अंधार संपतो, अंधार राहत नाही, तशा पद्धतीने रावणाचे बाण यमानं तोडून टाकले. या उपरी वैवस्वत क्रोधाच्या उकळ्या सांडी तवसत झाला पावकावता सुरनरांच्या नेत्र. आणि याच्यानंतर यमाला राग आलेला आहे. म्हणजे पृथ्वी तलावरती येऊन आपल्याला मानव घाबरायला लागले, आपल्याला जड चाललंय म्हणून यमाला राग आला. डोळ्यामधून जाळ वाहू लागला. बघणाऱ्याला यम साक्षात अग्नीसारखा तेजस्वी दिसू लागला. हो झाली यमाची तव मृत्यू वचमुख करी विनंतीची म्हणे राया
लागे आणण्याची द्विज युद्धाची करवया. यमाला भयंकर राग आला. राग आल्यानंतर ना यमाच्या पुढे मूर्तिमंत असणारा मृत्यू उभा राहिला आणि मृत्यू हात जोडून यमाला विनंती करू लागला. माझी पडली अगराटी जाटी हेलची मदन लगे युद्धाची आटाटी माझी गोष्टी अवधार. आणि मृत्यू यमाला बोलू लागला. म्हणले महाराज आम्ही तुमचे दास आहेत, सेवक आहे, मला सोडा की म्हणले रावणावर. अहो माझी दृष्टी जरी कुणावर पडली तरी तो व्यक्ती जगत नाही, जगू शकत नाही, कारण मी स्वतः मृत्यू आहे. त्यामुळे मला एकदा आज्ञा द्या युद्धाची, ह्या रावणाला लगेच मारतो असा मृत्यू यमाला बोलू सागरी नरका सडक चढली तरी म्यावलीला भारी निजंगे. आणि ही मृत्यू बोलू लागला. यमराजा महाराज म्हणले मला आज्ञा द्या, मला सोडा, मी लगेचच असणाऱ्या राजा रावणाला मारतो. आतापर्यंत जेवढी राक्षस मारली ती मी आज मारलेली. भगवान श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये मीच प्रवेश केला आणि त्या नरकासुराला मीच मारवला असा मृत्यू सांगू लागला. माझे स्वरूप हरिहर, माझे स्वरूप ब्रह्मा इंद्र, माझे स्वरूप श्री रामचंद्र, राक्षस समुद्र शोषुपाय. मृत्यू सांगू लागला. ऐका यमराजा, माझा असणारं स्वरूप कोण आहे? महादेव भगवान श्री विष्णू ही माझं स्वरूप आहे. ब्रह्मा इंद्र चंद्र वरून हे सगळं असणारं माझं स्वरूप आहे. माझे स्वरूप श्रीरामचंद्र, भगवान परमात्मा रामचंद्र सुद्धा माझं स्वरूप आहे. म्हणजे मी मृत्यू आहे, पण सगळ्या असणाऱ्या जगाचा नाश करण्याची ताकद माझ्याकडे आहे असं सांगू लागला. समस्त निमित्त धारिणी मृत्यू जगाचा संहार करी, जे जन्मले प्राणी संहारी त्याचे मारे न त्वरे करी. ऐका हो ऐका, ब्रह्मदेवानं मारलं, विष्णूनं मारलं, इंद्रानं मारलं, ही फक्त नावाला आहे. ही नावासाठी निमित्तासाठी पुढे, पण सगळ्या जगाला मारणारा आपणच आहे. कोण? मृत्यू. मीच सगळ्या जगाला मारतो. ही फक्त त्यांची नाव आहे. ह्यांनी ह्याला मारलं, पण त्यांना मारणारा, त्यांचा प्राण हरण करणारा मीच आहे असं मृत्यू सांगू लागला. शुंभ सहस्रार्जुन शुंभ नमुची विरोचन मधुकैटभयाचे प्रतापाची बोंब त्रिभुवनी. ऐका, मी पाठीमाग कुणाला मारलं. शंभर नावाचा राक्षस होता, वृत्रासुर होता, शुंभ नावाचा राक्षस होता, सहस्रार्जुन होता, निशुंभ आहे, मधुकैटभ आहे. हे दोन राक्षस, ह्या सगळ्या राक्षसांना कुणाला तरी नाव पुढे करून कुणाच्या तरी निमित्तानं मीच मारलेला आहे असं मृत्यू सांगू लागला. मारी आणि काही बहुत निर्दळीले संख्य रहित यादव कौरव यतमत मारे निश्चित निमारे. अहो ऐका महाराज, या असणाऱ्या जगामध्ये जेवढे राक्षस मारले, जेवढे आतापर्यंत जीव मेले, त्या सगळ्यांना मीच मारलेला आहे. बाकीचे सगळे निमित्त धारे आणि पुढे सुद्धा सगळ्या जीवाचा संहार करणारा मीच आहे. मृत्यूच आहे. मृत्यूशिवाय माणूस मरतो का? त्यामुळे सगळ्या जगाला मारणारा, पाठीमाग संख्य रहित, ज्यांची संख्या करता येत नाही एवढे मारले आणि पुढे सुद्धा असंख्य मारिला असा मृत्यू बोलू. तुझ चिंता कायाची एक मज सोडीला निवेच एक न लागता सकट करी पुमारी. आणि मृत्यू सांगू लागला. अहो तुम्ही आमचे स्वामी आहेत, मी तुमचा सेवक आहे, फक्त मला आज्ञा द्या. आताच्या आता रावण जेवढं सैन्य घेऊन आलेला आहे त्या सगळ्याला मारतो असं मृत्यू सांगू लागला. माझी एदराटी पडिले प्राणी ही ते वाचती सत्यवाणी माझा चरित त्याचा क्षणी संहारी ब्रह्मांड. आणि मृत्यू सांगू लागला. ऐका, माझ्या दृष्टीला जे पडला, म्हणजे मी ज्याच्याकडे बघितलं तो मेलेला आहे. कोणाकडे माझी असणारी, माझी दृष्टी कोणाकडेही जाऊ द्या, त्या सगळ्या असणाऱ्या ब्रह्मांडाचा संहार करण्याची ताकद माझ्याकडे आहे. मला सोडा, सगळ्या ब्रह्मांडाचा वध करीला असा मृत्यू सांगू लागला. आईचे मृत्यूचे वचन धर्मराजे ऐकून म्हणे मृत्यू तू नको मीच मारीन पुढील निरूपण ऐकाव्या. आणि मृत्यूचं बोलणं ऐकलं त्यावेळेस यमाने सांगितलं, म्हणले तुम्ही नका जाऊ, मी आहे की. म्हणले तुम्ही कशाला जाताय? म्हणले माझ्याकडे अजून काही मी काय हारलोय का? मी आता जाऊन त्या राजा रावणाला मारतो असं यमानं मृत्यूला सांगितलं. करुणी नेत्र काळदंड घेऊन त्वरित होत करत. आणि लगेच यमाचं आणि मृत्यूचा संवाद झाला, बोलणं झालं. यमानं लगेच असणारे लाल भडक आपले डोळे केले, हातामध्ये काळदंड घेतला आणि काळदंड झेलत रावण सैन्याकडे निघाला. ती भाते भरले भानी वज्रतुल्य निभूती पावक समायन मुग्ध हरिवर्धनार्थी प्रतिष्ठीला ती घोर. आणि ज्या असणाऱ्या यमाच्या पाठीवरती अक्षय भात आहे, ज्या असणाऱ्या
हातामधले बाण कधीही संपत नाही, वज्र तुल्य अशा प्रकारचे बाण आहेत. हातामध्ये परिघ आहे, मुद्गल आहे आणि तो असणारा मुद्गल अग्नीसारखा दिसू लागलेला आहे. अशा प्रकारचा यम निघाला. जयाची रती जाण चापटेवली काळाचं मान, पुट पावकाच्या त्या जगावगान दिस दिशा ढवळल्या. आणि ज्या असणाऱ्या यमाच्या रथावरती धनुष्य ठेवलेलं आहे, बाण ठेवलेले आहेत आणि ते असणारं धनुष्य काळासारखं असणारं दीप्यमान तेजस्वी आहे. अशा प्रकारचं शस्त्रास्त्र सहित यमराजा निघाला. यशाची रती समोक मुग्धर ठेविला काळांत दर्शने जीव मात्र एका पदाके मारताती. आणि ज्याच्या असणाऱ्या रथाच्या समोर मुद्गल ठेवलेले काळासारखं भयानक क्रूर, ज्याचं दर्शन झाल्यानंतर सुद्धा जीव घाबरतो आणि मृत्यूला पावतो. अशा प्रकारचा यम रावणाबरोबर निघाला. दर्शने प्राणी संहारी तो तोडीला जीवावरी जरी तरी तयाची काय उरेल उरी ते कोणी वैरी कापीजे. अहो यमाचं नाव जरी घेतलं तरी लोक घाबरतात, यमाचं दर्शन जरी झालं तरी लोक घाबरतात. आणि तूच यम आहे जो सगळ्या असणाऱ्या सृष्टीचा प्राण घेणारा तो यम. आणि तो यम जर एखाद्या जीवावरती निघाला तर त्या जीवाचं काय होणार आहे. अशा असणाऱ्या रावणावरती यमराजा निघाला. हो परी गव्यताकारी तयाची दीप्ती फाटे अंबरी ज्वाळ वेष्टीत सहपरिवारी दर्शने वैरी मदगळीत. आणि परिघ यमाच्या हातामध्ये त्यानं परिघ हातामध्ये घेतलेला आहे. त्या असणाऱ्या परिघाला एवढं तेज होतं, त्या परिघाचा प्रकाश संपूर्ण दाही दिशेला उजळत होता. अशा प्रकारचा तेजस्वी परिघ घेऊन यमराजा निघाला. ऐसा परिघाती दारुण यमराज स्पर्शुनी जाण चोडी तव राक्षस सैन्य त्वरान्वित पळते झाले. आणि अशा प्रकारचा असणारा परिघ यमानं आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. आणि तो परिघ घेऊन यमराजा रावण सैन्याच्या समोर गेला. रावणाच्या सैन्याने बघितलं यम आहे, हातामध्ये परिघ आहे. त्या परिघाला घाबरून रावणाचं सैन्य पळू लागलं. पृथ्वीचे जन चाळी कापत त्या दंडाच्या प्रेरणा करणे हातात टाकीला रावणावरी. शूर असुर देव दानव ज्याला घाबरतात तो असणारा यम आहे. पृथ्वी तलावरचे लोक सुद्धा ज्या यमाला घाबरतात अशा प्रकारचा यम त्यानं हातामध्ये दंड घेतलेला आहे. आणि तो अद्भुत अशा प्रकारचा दंड हातामध्ये घेतला आणि ऊर्ध्व दिशेनं रावणावर सोडला. या समय वैवस्वत दंड प्रेरिता उट्यान प्रळय कल्पिता वडवला म्हणत जन लोक. आणि ज्या वेळेस तो हातामधला काळ दंड यमानं रावणावरती सोडू लागला त्यावेळेस बघणारे असणारी जन लोक जे काही युद्ध बघायला आलेली होती त्यांनी विचार केला, जर यमानही रावणावरती दंड सोडला तर रावण जगणार नाही असा विचार करतात. अवसरी प्रजापती बोलता झाला महामूर्ती होती प्रजाला दक्षिणपती वचन माझे निश्चिती ऐकावे. आणि ब्रह्मदेवाला सुद्धा चिंता वाटली, म्हणले यमाना जर काळदंड सोडला तर रावण जगत नाही आणि रावण जर मेला तर आपण दिलेलं वरदान खोटं होईल. म्हणून ब्रह्मदेवाला चिंता वाटली. ब्रह्मदेव असणाऱ्या दक्षिणेचा राजा जो यम आहे त्या यमापाशी आले. ब्रह्मा म्हणे प्रेतपती ऐक माझी वचन उक्ती तुझे निदंडनीच्या जरपती क्षणे भस्मांती जाईल. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणले ऐका यमराजा, अहो तुम्ही जर असणारा काळदंड सोडला, रावण हा जीव आहे, काही जरी केलं तरी तो असणारा जीव आहे. आणि जीवावरती जर काळदंडाचं प्रेरण केलं तर कोणताच जीव जगत नाही, त्याचा प्राण हरला जातो. म्हणून ऐका, तुम्ही रावणाला एकाच क्षणामध्ये मारता याच्यामध्ये तिळ मात्र सुद्धा शंका नाही. ब्रह्मदेव बोलतात, वैल पाहेरणा उदुद हासिरे विच बोध तोची जन लंकेचा नरपराज उत्थान मांडणी उभाच्या. ऐका ऐका यमराज, पलीकडे बघा. हातामध्ये त्या ठिकाणी असणारा भयंकर धनुष्य घेतलेला आहे. हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन युद्धासाठी आला. रावणाची म्या वरदी दुराणीच्या याची माझ्यानी वरदे तुरतुराची त्रासले याने राक्षस. ऐका ऐका, त्यापूर्वी रावणाला जो तुमच्या पुढे उभा आहे युद्धासाठी त्या रावणाला मी वरदान दिलेलं आहे, अमरत्वाचं असणारं वरदान दिलेलं आहे. आणि आताच कशाला त्याला मारताय, त्याचा अजून काळ वेळ नाही. त्याला जर तुम्ही आताच मारलं तर आमच्या असणाऱ्या वरदानाला कोणीपणा येईल असं ब्रह्मदेव बोलतात. आता यमा उदरे करो नको करू रावणाचे हनन माझे वचन प्रमाण हा मरत्य हो उपाय. ऐका ऐका यमराजा, ऐका, आताच तुम्ही मारू नका. ह्याचा असणारा काळ वेळ अजून पुढे. तुम्ही जर आता लगेच मारलं
तर माझं जे काही वचन आहे, मी वरदान दिलेलं आहे, त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून माझ्याकडून वरदान प्राप्त करून घेतलेलं आहे. माझ्या वरदानाला खोट येईल म्हणून तुम्ही याला आताच मारू नका. ब्रह्मदेव सांगतात आणि भविष्य वाल्मिकाचे असत्य भाऊ पायसाचे आहे तरी आता या काळीच्या वाक्या मुचेत तू अमानावे. आणि वाल्मिक ऋषींचं भविष्य आहे. बोलीला वाल्मिक जसं असणाऱ्या वाल्मिकांनी बोललेलं आहे तसं असणाऱ्या वाल्मिकाच्या वचनाला सुद्धा खोट होईल, त्यांचं बोलणं सुद्धा असत्य होईल. म्हणून ऐका, ही काही काळ नाही रावणाला मारण्याचा. रावणाला मरण निश्चित आहे, पण आता या वेळेला मारू नका असं ब्रह्मदेव सांगतात. मग धर्मज पासोनी जनी तर तो तुझा दिदरा युद्धार ताळतेने कळणी लंकनात न मारी रण मंडळी. ऐका यमराजा, तुमच्या हातामध्ये जो मुदगल आहे ती मुदगल मीच तुम्हाला दिलेला आहे. त्या मुदगलाची निर्मिती मीच केलेला आहे. माझ्यापासूनच तो असणारा मुदगल तयार झालेला आहे आणि मी दिलेलं शस्त्रास्त्र ते आहे. तर त्या मुदगलाने तुम्ही रावणाला मारू नका असं ब्रह्मदेव सांगतात. ऐकोनी ब्रह्मवचन प्रत्युत्तर दे धर्मराजा म्हणे स्वामी न करिता हणन हवग कैसा राहिला. आणि ब्रह्मदेवाचं बोलणं ऐकलं त्यावेळेस विचार असणारे यमाला पडला. यमाने सांगितलं, महाराज ह्याला जर मारलंच नाही, हे गपचिप माघारी जाणार आहे का? हे काहीतरी करणार आहे. मग हे जा, मी माघारी घेतो, माझं काही नाही, मी तुमच्या आज्ञेमध्ये आहे. तुम्ही जावं म्हणलं तर मी आता जातो, पण या रावणाचं काय करायचं ही कसा गप्प बसेल सांगा. या शिवदीन क्षण तरी परी आज्ञा तुमची शिरी म्हणून मुक्तला ते सवरी ते समयी प्रेतराज. यमानं सांगितलं, ब्रह्मदेवा ह्या रावणाला आत्ताच मारतो, पण तुमची आज्ञा आम्हाला शिरसावंदी आहे. तुमचं वचन आम्हाला मोडायचं नाही, तुमचं बोलणं खोटं करायचं नाही. तुमच्या सांगण्यावरनं मी आता माघारी चाललोय असं यमराज बोलू लागला. आईचे बोलणी प्रजापती प्रति सवे घेऊन रथ साजवती नारद सहित उर्वगती स्वर्गाची निघावा. आणि अशा प्रकारे असणाऱ्या ब्रह्मदेवाने यमाला सांगितलं. यम त्या ठिकाणी असणारे माघारी निघाला. पुन्हा असणारे नारद असणारे ऊर्ध्वगतामध्ये आकाशामध्ये निघाले. ब्रह्मदेव आपापल्या सत्य लोकाला निघून गेले. बयरीकडे दशान यमराज गेला ते कोणाने दिले म्हणूनच लागे वचन करी गर्जन आनंदे. आणि इकडे यम माघारी गेला. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावर यम माघारी फिरला. ज्यावेळेस यम माघारी गेला त्यावेळेस रावणाला वाटलं जे अर्थी माघारी गेला त्या अर्थी हारलंय, त्या अर्थी आपल्याला घाबरलंय. अशा प्रकारचा रावणानं मनामध्ये निश्चय केला. यमराज माघारी गेलेलं बघितलं आणि स्वतःचा विजय झाला म्हणून रावण आनंदाने पुढे निघाला. पुष्पकी आरुढ लंकापती यम सदनी मुनी पुढती चालिला शर सातळ व्रती देशवद श्रुती अवधारी जय. आणि यानंतर राजा रावण यमाला जिंकलंच असं मनामध्ये निश्चय ठाम केला. त्या असणाऱ्या यम लोकावरून निघाला. पुष्पक विमानावरती बसला आणि यम सदनाहून पुढे रसातळामध्ये, मगाच सांगितलं होतं रसातळातले सगळे दैत्य मारतो म्हणून आता यमाला जिंकला असा आवेश धरला आणि विमानामध्ये बसून रसातळाच्या दिशेने निघाला. एका जनार्दन शरणाई म्हणता गेल्या एकपण वाचून रामायण लिहिल्याच्या. आणि गावबा काका एकनाथ महाराजांना एकनाथ महाराज आपल्या जनार्दन स्वामींना शरण जाऊन सांगतात असं असणारी रामायणाची कथा आहे. आणि हे असणारं रामायण करता करविता स्वतः जनार्दन महाराज भगवान परमात्माच आहे. त्यांनी असणारी बुद्धी दिली, त्यांच्या कृपेनं हे असणारे रामायण लिहिलेलं आहे. ऐका. स्वाती श्री रामायणे मतरकाले कागारटी कायम यम विदात्र संवादो नामस्य विशंती तमध्याय वडा त्रिकरणाय बनवतो शुभम भवतो पुंडलिकावते